मित्रांनो, आजही जर कोणी विचारलं, की तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का कोणता होता? तर अनेक जण म्हणतील, शाळेचा पहिला दिवस. आपल्या आयुष्यातला सर्वात छोटा, पण सर्वात मोठा बदल घडवणारा दिवस. आईचा हात सोडून एका अनोळखी जगात पाऊल ठेवताना आपल्याला वाटलं होतं, आपण परत घरी जाणार नाही. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला टाईम मशीनमध्ये बसवून घेऊन जाणार आहे आपल्या सर्वांच्या शाळेच्या पहिल्या दिवसात. ज्या दिवशी आपण पहिल्यांदा शाळेच्या गेटमधून आत आलो होतो. नवीन गणवेश, नवीन दप्तर, नवीन पाण्याची बाटली, पण चेहऱ्यावर आनंद कमी आणि भीती जास्त होती. त्या पहिल्या दिवशी सकाळी घरात एक वेगळीच लगबग असायची. आईने कधीच गणवेश इस्त्री करून ठेवलेला असायचा आणि त्या नवीन पुस्तकांचा सुगंध, आहा! मित्रांनो, तो सुगंध आजही कोणत्याही महागड्या परफ्यूमपेक्षा जास्त आठवतो. रात्री झोपताना आपण खूप एक्साइटेड असायचो. उद्या शाळेत जाणार. पण आपल्याला माहीत नव्हतं, उद्याचा दिवस आपल्या प्लॅनपेक्षा थोडा वेगळाच असणार आहे. नवीन बूट घालत असताना जणू आपण शाळेत नाही, सरळ कलेक्टर व्हायला चाललो आहोत. दप्तरात एकच पुस्तक असलं तरी आपण ते 10 किलोचं असल्यासारखं मिरवत चालायचो आणि वाटेत भेटणाऱ्या प्रत्येकाला दाखवायचो. आज माझा शाळेचा पहिला दिवस आहे. आजपासून मी मोठा झालो. पण शाळेचा गेट दिसेपर्यंतच. जोपर्यंत आपण घरी असायचो, तोपर्यंत सगळं ठीक होतं. जसजसं शाळा जवळ यायची, तसतसं मनात भीती वाढायची आणि शाळेचा गेट दिसला, की पोटात गोळा यायचा आणि अचानक सगळा आत्मविश्वास गायब. काही मुलं तर गेटवर पोहोचल्याबरोबर रडायला सुरुवात करायची. काही जण आईच्या साडीला एवढं घट्ट धरून बसायचे, जणू पोलीस त्यांना पकडायला आले की काय. काही मुलं तर तिथेच रडायला सुरुवात करायची. काही मुलं आईच्या मागे लपायची आणि काही हुशार मुलं आजारी असल्याचं नाटक करायची. आई, मला ताप आलाय. आई, पोट दुखतंय. आई म्हणायची, अरे बाबा, 5 मिनिटापूर्वी तर तू रस्त्यावर उड्या मारत चालत होता. आता काय झालं? आणि काही हुशार मुलं जमिनीवर लोळून आंदोलन करायचे. त्या दिवशी अनेकांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला सत्याग्रह केला होता. आणि मग तो क्षण यायचा, जो आजही आठवला की चेहऱ्यावर हसू आणि अश्रू दोन्हीही येतात. आई म्हणायची, जा बेटा, मी बाहेरच आहे. आपण वर्गात जायचो, पण 2 मिनिटांनी मागे वळून बघायचो आणि आई दिसायची नाही. बस, तिथून सुरू व्हायचा आपल्या आयुष्यातला पहिला हार्ट ब्रेक. असं वाटायचं आपल्याला धोका दिला गेला आहे. म्हणजे आईने हात सोडलेला क्षण. त्यावेळी वाटायचं जग संपलं. आई बाहेर हसत असायची, पण तिच्या डोळ्यातही पाणी असायचं. कारण तीही पहिल्यांदाच तिच्या लेकराला स्वतःपासून दूर पाठवत होती. आज समजलं, त्या दिवशी फक्त आपणच नाही, आईही थोडी रडली होती. वर्गात गेल्यावर सगळीकडे अनोळखी चेहरे. कोणी रडत होतं, कोणी झोपलं होतं,
कोणी दाराकडे बघत होतं की आई परत येते का. कोणी टेबलाखाली लपलेलं असायचं. कोणी दाराकडे धावत जायचं. आणि त्या सगळ्यांच्या मध्ये एक दोन मुलं अशीही असायची जी शांत बसून सगळा तमाशा बघायची. आज विचार केला तर बहुतेक तीच मुलं मोठं होऊन मॅनेजर झाले असते. आणि मग एका बाकावर बसलेला मुलगा विचारायचा, तुझं नाव काय? इतका संवाद, बस. आणि मैत्री सुरू. ना मोबाईल नंबर एक्सचेंज, ना इंस्टाग्राम, ना व्हॉट्सॲप. फक्त एक टिफिन शेअर केला की मैत्री पक्की. किती सुंदर दिवस होते ना ते मित्रांनो. एक पेन्सिल दिली, एक खोडरबर शेअर केलं आणि फ्रेंडशिप फॉरएव्हर. त्या काळात मैत्री करायला इंटरनेटची आवश्यकता नव्हती. फक्त मन लागत होतं. मग वाजायची ती सर्वात गोड घंटा. मध्यांतर म्हणजे टिफिनची वेळ. सगळ्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा हसू यायचं. आणि अचानक सगळं रडणं बंद. कारण आता अभ्यास नसायचा ना. त्यावेळी आपल्याला डब्यात काय आहे हे महत्त्वाचं नव्हतं. तर कोणासोबत खातोय हे महत्त्वाचं होतं. एका पोळीचे 4 तुकडे व्हायचे. एका बिस्किटचे 5 भाग व्हायचे. आणि तरीही कोणी गरीब वाटत नव्हतं. कारण सगळ्यांकडे वाटून खाण्यासाठी मन होतं. आणि जर कोणाच्या डब्यात पराठा असेल तर तो त्या दिवसाचा सुपरस्टार असायचा. मित्रांनो, त्यावेळी आपल्याकडे कमी गोष्टी होत्या, पण आनंद जास्त होता. शाळा सुटल्यावर मात्र आपण जणू युद्ध जिंकून परत आलेले सैनिक असायचो. घरी पोहोचल्यावर आई विचारायची, काय रे, कसा गेला आज शाळेचा पहिला दिवस? आणि आपण 2 मिनिटात संपूर्ण दिवसाची कथा सांगायचो. जणू एखादा चित्रपट पाहून आलोत आपण. त्या दिवशी आपल्या छोट्याशा जगात खूप मोठ्या गोष्टी घडल्या होत्या. आज अनेक वर्षांनी जेव्हा आपण मोठे झालो आहोत, नवीन नोकरी, व्यवसाय, जबाबदाऱ्या या सगळ्यात अडकलो आहोत, तेव्हा कधी ना कधी मन पुन्हा त्या पहिल्या दिवसाकडे जातं. तिथे काळजी नव्हती, स्पर्धा नव्हती, फक्त निरागसता होती. आणि आईचा हात. शाळेच्या त्या पहिल्या दिवशी आपण फक्त अक्षर शिकायला सुरुवात नाही केली, तर आयुष्य जगायला सुरुवात केली होती. कदाचित म्हणूनच शाळेचा पहिला दिवस कधीच विसरता येत नाही. कारण तो फक्त एक दिवस नव्हता. तो आपल्या बालपणाच्या सुंदर प्रवासाची पहिली पायरी होती. मित्रांनो, आज वर्षानुवर्ष झाली. दप्तर नाही, गणवेश नाही, टिफिनची घंटाही नाही. पण मन अजूनही कधी ना कधी त्या पहिल्या दिवसात जाऊन बसतं. कारण त्या दिवशी आपण धैर्य शिकायला सुरुवात केली. आईचा हात सोडून स्वतःच्या पायावर चालायला सुरुवात केली होती. आणि नकळत मोठं व्हायला सुरुवात केली होती. जर आजही तुम्हाला तुमचा शाळेचा पहिला दिवस आठवत असेल तर डोळे बंद करा. त्या वर्गात जा, त्या बाकावर बसा आणि लहानग्या स्वतःला एकदा मिठी मारा. कारण त्यांनीच तुमच्यासाठी हा संपूर्ण प्रवास सुरू केला होता. कारण काही आठवणी मित्रांनो जुन्या होत नसतात, त्या फक्त मनात कायम जिवंत असतात.
थांबूया आज इथेच आपण. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आठवणीसोबत. आणि हो, तुमच्या शाळेशी रिलेटेड एखादी मजेशीर आठवण असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करायला विसरू नका. कारण आठवणी शेअर केल्या की त्या पुन्हा एकदा जगता येतात. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या स्वतःची.